तर मी आजकालच्या तरुणांना एवढंच सांगू इच्छितो, तुम्हाला डायरेक्ट कोणीही साहेब बनवणार नाही. तुम्हाला झिरो पासूनच सुरुवात करावं लागेल. तुम्हाला पहिला हेल्परच व्हावं लागेल, तुम्हाला पहिला झाडूच मारावे लागेल. कारण आम्ही पण त्याच लेवल पासून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. साहेब, एक तुमचं म्हणणं बरोबर आहे. राजकीय दृष्टिकोन असू दे, माझं एक आपल्याला जे आहेत ना, फक्त एज्युकेटेड विद्यार्थी बनवायचे नाहीत, आपल्याला स्किलफुल एज्युकेटेड विद्यार्थी बनवायचे आहेत. बरोबर आहे का नाही? मी MIDC मध्ये मी पण काम करतोच. मी पण मेकॅनिकल इंजिनियर आहे, प्रोडक्शन इंजिनियर आहे. मी बघतो MIDC मध्ये प्रचंड प्रमाणात जागा आहेत खाली, प्रत्येका कंपनीच्या बाहेर जे बोर्ड लावलेले आहे. परंतु आजकालची जी पोरं आहेत ना, त्यांना त्या नोकरी करायचीच नाही. कोणालाही हेल्पर व्हायचं नाहीच आहे, सगळ्यांना जे डायरेक्ट साहेब व्हायचंय. तर मी आजकालच्या तरुणांना एवढंच सांगू इच्छितो, तुम्हाला डायरेक्ट कोणीही साहेब बनवणार नाही. तुम्हाला झिरो पासूनच सुरुवात करावं लागेल. तुम्हाला पहिला हेल्परच व्हावं लागेल, तुम्हाला पहिला झाडूच मारावे लागेल. कारण आम्ही पण त्याच लेवल पासून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. साहेब, एक तुमचं म्हणणं बरोबर आहे. राजकीय दृष्टिकोन असू दे, माझं एक तरुणांना सांगायचं की जे आता तुम्ही पत्रकारिता करता, तर आमच्या पक्षाचे, शिवसेना पक्षाचे आणि अखंड हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला एका प्रेस मध्ये पत्रकार म्हणून पत्रकार म्हणून व्यंगचित्र बनवण्यासाठी कामाला जायचे. त्यांना 300-350 रुपये पगार होती महिन्याला. ते काम करत होते. नंतर त्यांनी स्वतः मार्मिक हे वृत्तपत्र काढलं. मार्मिक मध्ये महाराष्ट्राची व्यथा मांडू लागले. पुढे त्यांना राजकीय चळवळी म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचा त्यांना वारसा होतं. क्रांतिकारी आणि सहकारी क्षेत्रात असू दे किंवा चळवळीच्या क्षेत्रामध्ये असू दे, त्यांचं वारसा होतं प्रबोधनकार ठाकरेंचं. त्यामुळे त्यांनी राजकारणाकडे वळले. नंतर राजकारणामध्ये यश मिळवलं. त्यानंतर त्यांच्यासोबत जे आमचे शिवसेना पक्षाचे आता शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री, तेही सुरुवातीला शिवसेनेचं काम करत असताना त्यांनी स्वतःचं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवायचे. स्वाभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण चहा विकायचे नाही असं म्हणते साहेब, आम्ही असं म्हणते. ते काय मला खरं वाटे ना, कारण परवा मी एक न्यूज बघितलो, तर ते मोदींचा जन्म 1950 आहे सप्टेंबर महिन्यात. आणि ज्या स्टेशनवर त्यांनी चहा विकलो असं त्यांनी म्हटले ना, तिथं स्टेशनच 1978 ला झालं. म्हणजे त्यामुळं मी ते मी बोलू शकत नाही. जे माझं परंतु आपल्या डोळ्यासमोर घडलेलं जे आपण वाचलेलं आहे, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना रिक्षा चालवताना बघितलेले ठाण्यातील काही लोक माझ्या संपर्कात, बरोबर, ते मी बोलू शकतो. आणि बाळासाहेब ठाकरेंना अख्खा महाराष्ट्र बघितलं त्यांनी पत्रकार म्हणून होते त्यांनी. बरोबर. त्यासाठी मी ज्या गोष्टीचा मला अनुभव आहे, त्याच गोष्टीवर मी मत मांडू शकतो. बरोबर. मला काय म्हणायचं माहिती